चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भवसिंधू जन्मोनिया कुळी वाचे स्मरे राम धरी हाची नेम अहर्निसी तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भवसिंधू तुका म्हणे कोटी कुळेते पुनीत भावे गाता गीत विठोबाचे तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भवसिंधू विठ्ठल 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 गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जघननेहितपानि मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका आता वंदू सरस्वती जी सार असार विवेक मूर्ती चेतना रूपे इंद्रिय वृत्ती जी चालवी ती सर्वदा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची ये सेवे लागी सेवक झालो लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा आवो स्वामी तुकया देवा आवो स्वामी तुकया देवा तुमच्या लागलो निज चरणा
लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा ओहेरो मस्तक हे पायावरी या वारकरी संताचिया सारासार विचार करा उठाउठी नाम धरा कंठी विठोबाचे तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भव सिंधू. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग. या भारतभूमीमध्ये एक आदर्श संप्रदाय ज्याचं नाव वारकरी संप्रदाय आणि या वारकरी संप्रदायामध्ये एक आदर्श परंपरा जी आहे संत परंपरा. या आदर्श परंपरेमध्ये जी संत परंपरा त्या परंपरेमध्ये असणारे आदर्श संत ज्यांच्या जीवनाचा प्रवास आपण जर पाहिला कधीच नाही केला ज्यांनी आपल्या जीवनामध्ये भजनाचा आळस कधीच नाही केला ज्यांनी आपल्या जीवनामध्ये भजनाचा आळस ज्यांच्या अंगणात आहे तुळस आणि तेच झाले वारकरी संप्रदायाचे कळस. देवनिवासी तुकोबारायांचा हा 4 चरणाचा अभंग आहे. चिंतन रूपी सेवेकरिता निवडलेला आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. प्रस्तुत अभंगाच्या द्वारे जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज सार असार ह्या 2 गोष्टीचा विचार करायला सांगतात. सारासार विचार करा उठाउठी. या अभंगाच्या द्वारे जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज सार आणि असार ह्या 2 गोष्टीचा विचार आपल्याला करायला सांगतात. तोही कधी करा सांगतात. करा उठाउठी. उठाउठी म्हणजे तातडी करा आणि हा विचार करून काय करा. नाम धरा कंठी विठोबाचे. विठोबाचं नाम कंठात धारण करा. ते नाम कंठात धारण केल्यानं काय होईल तुकोबराया. तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भव सिंधू. त्याच्या चिंतनानं संकट जातील. जन्म मरण रूपी संसार सागर तरण करण्याकरिता यशस्वी व्हाल. तराल दुर्घट भव सिंधू. भवनदी सहज प्राप्त कराल. याकरिता मनुष्य जन्म घेऊन आलात. नरदेह प्राप्त झाला. जन्मोनिया कोडी वाचे स्मरे राम. रामाचं स्मरण करा. किती करा. एका दिवसाचं नाही 2 दिवसाचं नाही. धरी हाची नेम अहर्निशी म्हणजे रात्रंदिवस रामाचं स्मरण करा. या सगळ्याचा परिणाम काय होईल तर तुकोबराय म्हणतात कोटी कुळाचा उद्धार होईल. तुका म्हणे कोटी कुळेती पुनीत. पण कधी होईल. भावे गाता गीत विठोबाचे. विठ्ठल 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 विठ्ठल. चिंतनाकडे वळण्यापूर्वी अल्पसहा परिहार देणं प्रत्येक वक्त्याचं आद्य इति कर्तव्य. या नियमाप्रमाणे आपण सर्वजण या ठिकाणी किन निमित्ताने एकत्र जमलेलो आहोत. कैलासवासी गंगा भगीरथी भीमाबाई रंगनाथ खैरनार या मातोश्रींचं आज प्रथम पुण्यस्मरण वर्ष श्राद्धाचा विधी. 1 वर्षापूर्वी ह्या कुटुंबातनं ही माऊली ईश्वराच्या इच्छेनुसार ह्या कुटुंबाचा गावाचा अर्थात इहलोकाचा त्याग केला. ह्या सर्वांना सोडून गेल्या. दुःखित अंतःकरणाने शोकाकुल त्यांच्या पाठीमागे असणारा सगळा परिवार. या मातोश्रींच्या अगोदर स्वर्गीय रंगनाथ शिवराम खैरनार यांच्या पत्नी व स्वर्गीय बाळासाहेब रंगनाथ खैरनार गुरुजी यांच्या मातोश्री कैलासवासी गंगा भगीरथी भीमाबाई रंगनाथ खैरनार. मातोश्रींच्या पाठीमागे दुःखित अंतःकरणाने असणारा परिवार. श्री बाजीराव रंगनाथ खैरनार असतील. सौ बेबी खंडू सोनवणे, खंडू दगडू सोनवणे, ॲडव्होकेट मनीषा संदीप नलावडे, संदीप खंडू सोनवणे, संतोष बाळासाहेब खैरनार, गणेश बाळासाहेब खैरनार, विकास बाजीराव खैरनार, सौ सायली अमोल भोर, श्री गणेश खंडू सोनवणे आणि संपूर्ण हा खैरनार परिवार. या परिवारामध्ये असणाऱ्या मातोश्री पूज्य मातोश्री स्वर्गीय मातोश्री ज्यांना जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झालं. दुःखित अंतःकरणाने शोकाकुळ सगळा परिवार. आज थोडं सत्कर्म घडावं, नामसंकीर्तन घडावं. ह्या नामाच्या माध्यमातून या सत्कर्माच्या माध्यमातून मातोश्रींना सद्गती प्राप्त व्हावी याकरिता ही नामसंकीर्तनाची सेवा आमचे परमार्थ प्रेमी आदरणीय श्री हरिभक्त पारायण
एकनाथ भाबड सर असतील, सरांच्या संपर्कातून दशक्रिया विधीची ही सेवा माझ्याकडे सुपूर्द करण्यात आली होती आणि ही प्रथम पुण्यस्मरणाची नामसंकीर्तनाची सेवा ही सर्व कुटुंबाच्या आग्रहास्तव माझ्याकडे सुपूर्द करण्यात आली. विठ्ठल 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 विठ्ठल. हे कुटुंब जर पाहिलं तर एक आदर्श कुटुंब आहे, ज्ञानी आहे, शिक्षण क्षेत्रामध्ये ज्यांची प्रगती आहे. एकाच वाक्यात असं सांगायचं ठरलं की जन्माला आल्यानंतर जे कार्य आपण करावं ते सगळं ह्या कुटुंबाने केलं. ज्ञान म्हणजे कधीही न संपणारं धन आहे आणि ते ज्ञान देण्याचं कार्य ह्या कुटुंबाने केलं. अर्थात सगळा परिवार हा ज्ञानी आदर्श आहे आणि आदर्श म्हणण्यापेक्षा माता पित्याच्या आशीर्वाद प्राप्त करणारा आहे. या विश्वामध्ये सगळ्यात श्रेष्ठ आईवडील सांगितले आणि माता पित्याच्या आशीर्वादानं हे कुटुंब एक आदर्श कुटुंब घडलेलं आहे. या कुटुंबामध्ये असणाऱ्या मातोश्री आणि म्हणून आदर्श असणारं कुटुंब, आई वडील आपलं जीवन घडवतात. आई वडील गेल्याच्या नंतर आपण काही सत्कर्म करावं, मग पिंडदान असेल, ज्ञानदान असेल, वस्त्रदान असेल. कथा त्रिवेणी संगम देव भक्त आणि नाम हे तिचे उत्तम चरणरज वंदिता. कथा त्रिवेणी संगम देव भक्त आणि नाम हे तिचे उत्तम चरणरज वंदिता. नामसंकीर्तन घडावं, कथा कीर्तन श्रवण करावं, या सर्वांच्या माध्यमातून आज माऊलीला सद्गती प्राप्त व्हावी याकरिता हे सुंदर असं कीर्तनाचं आयोजन नियोजन ह्या परिवारानं केलेलं आहे आणि अतिशय उत्साह आहे, अतिशय आनंद आहे. सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे. दादांचेही आभार मानेल आणि मुख्य म्हणजे मी ज्यांना आत्तापर्यंत टी व्हीवरच पाहत होते, मोबाईलवरतीच पाहत होते, दोघांनाही गोड. एकदा काय झालं, दिंडी चालू होती, मोबाईलवरती मी ते शूट पाहत होते. त्याच्यामध्ये सुंदर निवृत्ती रायाचं भजन चालू होतं. मला माहीत नव्हतं आवाज कुणाचा आहे, पण ते 10 वेळा मी ऐकलं. मग ऐकत असताना मालकांना विचारलं की हा आवाज कुणाचा आहे, मग त्यांनी सांगितलं अण्णांचा आवाज आहे. एकदा अण्णांसाठी जोरदार टाळी वाजवा. मला माहीत नव्हतं, पण मालकांनी सांगितलं का हा अण्णांचा आवाज आहे. महाराष्ट्रातील नामांकित गायनाचार्य, गायन क्षेत्रामध्ये ज्यांचं नाव आहे आमचे तुकाराम बाबा, वंदन आपल्या चरणावरती त्रिवार वंदन. आणि आमचे आदरणीय श्री हरिभक्तपरायण आमचे मोठे बंधू आम्ही ज्यांना म्हणतो, आमचे मते भाऊ महाराजांच्याही चरणारविंदी त्रिवार वंदन. आपणा दोघांच्याही चरणारविंदी नतमस्तक. मी फक्त ऐकायचे गायन पाहायचे, पण आज प्रत्यक्षात तुम्ही कीर्तनात उभे आहात. आपणा सर्वांच्या चरणारविंदी वंदन नतमस्तक. बाबा विठोबा रुक्माई भजन झालं की तुम्हाला ते भजन गावं लागेल, निवृत्तीनाथ महाराजांचं. फार गोड, फार कानाला फार गोड वाटतं, म्हणून पुन्हा एकदा वंदन. परिवाराचे आभार मानेल की ही थोर विभूती या ठिकाणी आपण या ठिकाणी बोलवलं, त्यांना आपण सर्वांना वंदन. महाराष्ट्रातील नामांकित मृदुंगाचार्य आदरणीय श्री हरिभक्तपरायण आमचे बंधू किरण महाराज, महाराजांच्याही चरणारविंदी त्रिवार वंदन नतमस्तक, त्यांनाही वंदन. विणेकरी महाराज दोन्ही चौकदार असतील, पाठीमागे उभे असणारं सर्व गुणीजन भजनी मंडळ असेल, समस्त गावकरी, वारकरी, माळकरी आणि टाळकरी सर्वांच्या चरणारविंदी वंदन, सर्वांच्या चरणी नतमस्तक. उपस्थित माता भगिनी पुरुष वर्ग आणि शूटिंगवाले दादा सर्वांना वंदन. चला सर्वांनी एकत्र मिळून करूया भगवंताची थोड्या वेळ सेवा. विठ्ठल 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 आज एक प्रथम पुण्यस्मरण आहे आणि ह्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने ही नामसंकीर्तन रूपी सेवा. नाम घडलं, नामसंकीर्तन झालं की सगळे दोष आपल्या जीवनातले जातात. रामकृष्ण नाम सर्व दोषा हरण, जड जीवा तारण, हरी एक. ज्ञानोबराय म्हणतात नाम हे असं साधन सांगितलं ह्या विश्वामध्ये, या मृत्यू लोकामध्ये, की त्या नामानं सगळे दोष जातात. कारण नाम किती मोठं आहे. आम्ही इथं आहोत याच्यापेक्षा मोठं आहे का? आमच्यापेक्षा मोठं नाही. गगनागुनी वाढ नाम आहे, फार श्रेष्ठ नाम आहे. म्हणून नामाचे महत्त्व श्रेष्ठ सांगितले. नाम घेता विठोबाचे वा पर्वत जळती पापाचे.
जळती पापाचे पर्वत जळती पापाचे पर्वत जळती पापाचे वाल्या कोळी महात्यारी वाल्या कोळी महात्यारी नामे तारीला निर्धारी घेता नाम विठोबाचे घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे पर्वत जळती पापाचे पर्वत जळती पापाचे वा घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे. भगवंताच्या नामानं पाप नाहीसं होतं. नामात एवढं सामर्थ्य आहे म्हणून नामधारकांनी सांगितलंय तरले तरती हा भरवसा नामधारकाचा ठसा. नामाने तरतो म्हणून हे नामसंकीर्तन घडावं. कारण आईचं मोठं ऋण आहे. आईच्या ऋणातून उतराई होण्याची ही सुटीची संधी दिली भगवंताने. आई वडिलांचं ऋण फेडता येत नाही पण कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी आज कुटुंबाला परमेश्वरानं दिली असं आज म्हणूया. का आईचं ऋण मोठं सांगितलंय आणि आईच मोठी सांगितली. मातृ देवो भव पितृ देवो भव. आई वडील विश्वामध्ये किती श्रेष्ठ आहे हे मी सांगण्यापेक्षा ज्ञानोबारांनी सांगावं. ऐका, बडबड नका करू, शांतता राखाव. सकल तीर्थाचे ये धुरे जे का माता पितरे तया सेवेसी कीर शरीरे लोन की जय. माया बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थासी तेरे न जावे तीर्थासी तेने न जावे माय बाप केवल काशी तेने न जावे तीर्थासी. महाराज रामकृष्णारी महाराष्ट्रातील नामांकित मृदुंगाचार्य आमचे शांताराम महाराज पापळ महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांनी जोरदार टाळी वाजवा, महाराजांनाही वंदन. विठ्ठला विठ्ठला ठेले ठेले विठाला विठाला विठ्ठल 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 हा तर आईचं ऋण मोठं सांगितलं. आई मोठी सांगितली, श्रेष्ठ सबसे बड़ी है माँ सबसे बड़ी है माँ सबसे बड़ी है माँ सबसे बड़ी है माँ माँ से बढ़कर कोई नहीं माँ से बढ़कर कोई नहीं वो देती है दुआ सबसे बड़ी है माँ सबसे बड़ी है माँ सबसे बड़ी है माँ सबसे बड़ी है माँ. आई फार श्रेष्ठ सांगितली. सबसे बडी है माँ, माँ से बडकर कोणी नाही. आई म्हणजे सर्वस्व आहे. आई आता आईचे सगळे कोण कविता रचतं, कोण गाणी गातं, या व्यासपीठावर आपल्याला ती परवानगी नाही, असू द्या. परंतु आई काय आहे हे ज्ञानोबारांनी सांगावं आणि आई काय आहे हे फक्त मी एका शब्दात सांगून पुढे चालेल. वेळ फार कमी आहे आपल्याकडे. सकाळी झोपेतून लवकर उठवते ती आई. सकाळी लवकर उठवते ती आई. चहाही देते. आम्हाला शाळेत जायचं, कुठं कामाला जायचं, डबा देते आई. संध्याकाळी उशीर झाला म्हणून वाट पाहणारी आमची आई. आम्हाला संध्याकाळी सर्वांना जेवू घालणारी आई. सगळ्यांचं आवरून शेवटी झोपणारी आई आणि परत पहाटे सगळ्यांकरता लवकर उठणारी आई. एवढंच आहे. आई आहे तोपर्यंत कळत नाही आणि गेल्यावर आई मिळत नाही. आहे तोवर कळत नाही आणि गेल्यावर मिळत नाही. दादा विवेकानंदांकडे एक लहान मुलगा गेला होता. मी कथा वाचली आणि त्या कथेत 10-12 वर्षाचा मुलगा स्वामी विवेकानंदांकडे गेला. तो म्हटला, स्वामी सगळं जग म्हणतं आई मोठी आहे, आईचं ऋण फेडता येत नाही, असं का? आईचं ऋण का फेटत नाही? त्यावेळेला विवेकानंदांनी त्याच्या पोटाला एक वीट बांधून दिली. सांगितलं आता घरी जा,
ही वीट पोटाची 9 तास सोडायची नाही. नाही आणि मग माझ्याकडे यायचं, तुझं उत्तर देतो. त्याचा साधा प्रश्न होता की आईचं ऋण का फेडता येत नाही बरं? सगळे म्हणतात आई मोठी आहे, आईचं ऋण फेडता येत नाही. मग ते वीट कधीही पोटाला वजन न सांभाळण्याची त्याला सवय. घरी गेला, जेवता येईना, झोपता येईना, काही काम करता येईना, त्याला ना काही खेळता येईना. सगळी कामं त्याची जशी अडकून पडली. मग कंटाळा आला त्याला त्या विटेचा. कशी तरी त्याने 3 तास वीट सांभाळली. 3 तासानंतर वीट सोडली, स्वामींपुढे आणून ठेवली आणि सांगितलं, हे तुमची वीट, नका दे उत्तर, पण हे ओझं सांभाळा. काय झालं? अहो साधा प्रश्न विचारला, म्हणे आईचं ऋण का फेडता येत नाही, तुम्ही मोठी शिक्षा दिली म्हणे मला. म्हणजे काय झालं या विटेचा? अरे बाबा, शिक्षा नाही दिली, तुझं उत्तर दिलं म्हणे तुला. माझ्या प्रश्नाच्या उत्तराचा आणि स्वामी तुमच्या विटेचा काय संबंध? त्यावेळेला विवेकानंदांनी सांगितलं की ही वीट पोटाला किती तास बांधायची होती? 9 तास. तो किती तासात कंटाळला? 3 तासात कंटाळला. हेच उत्तर आहे. साधी वीट पोटाला बांधून आपल्याला 9 तास सांभाळता येत नाही. विटेपेक्षाही जास्त ओझं आई 9 महिने पोटी बारवाये, पोटी बारवाये, पोटी बारवाई वाये, पोटी बारवाई. त्याचे सर्वस्वई साये, त्याचे सर्वस्वई साये, ऐसी कळवळ्याची सारी, ऐसी कळवळ्याची त्याचे सर्व स्वय साय, त्याचे सर्व स्वय साय, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची पोटी भारवाये, त्याचे सर्व सोयी साये, अति कळवळ्याची जाती, करीला भाविना प्रीती. वा. पोटी भारवाहे, त्याचे सर्वस्व हे साहे, ऐसे कळवळ्याची जाती, करीला भावेन प्रीती. आई 9 महिने पोटात सांभाळते, म्हणून आईचं ऋण फेडता येतं. मी थोडक्यात सांगून जाईल की आई म्हणजे सर्वस्व आहे. आमचं जीवन घडवण्याकरिता आई आहे. आई वडील एखादा कुंभार मडकं घडवतो. कुंभाराला मडकं घडवायचं आहे, माती आणतो, त्याचा चिखल बनवतो, त्याच्यापासून गोलाकार मडक्याला आकार देतो. पण नुसता मातीवर हात ठेवल्यानंतर मडकं घडतं का? नाही. दोन्हीही हाताचा वापर करतो. एका हाताने थापटतो मडक्याला आणि एका हाताने आकार देतो. आतला त्याचा मडक्याच्या आतला हात हा आकाराचा आहे, तो आईचा, मायेचा, प्रेमाचा हात आहे. आणि बाहेरून थापटतो ना, तो बापाचा हात आहे. आपण सगळ्यांनी लहानपणी बापाचा मार खाल्लाय का? थापटल्याशिवाय मडकं घडत नाही. थापटल्याशिवाय मडकं घडत नाही. तसं आई वडील ज्या वेळेला आपल्याला संस्कार देतात, चांगलं ज्ञान देतात आणि ते ज्ञान मिळवण्याकरिता थोडी शिक्षाही गरजेची असते. मडकं घडवण्याकरिता कुंभाराचे 2 हात मजबूत असतात, एक आकार देतो तर एक थापटतो. तसं हेही मडकं घडण्याकरिता 2 हात मजबूत आहे, एक आई आहे आणि दुसरा बाप आहे. आई म्हणजे मला तुमची आई नाही सांगता येणार, माझी आई सांगता येईल. कारण आई स्वतःची आई स्वतःला सांगता येते. माझ्या आईने माझ्याकरिता काय केलं हे तुम्हाला सांगता येईल. आईने कसं घडवलं मला, आई कशी राहिली माझ्याकरिता, सर्वस्व एक जाता शेवटी सांगून जाईल. काय नाही, एक आई आपल्या लहान पोराला घेऊन यात्रेला गेली. अगदी लहान लेकरू ते. यात्रा म्हटल्यावर अर्थातच तिथं खेळण्याची दुकान आहे, खाऊचे दुकान आहे, पाळणं आहे, सगळं आहे. ते म्हटलं, आई अगं मला लाडू दे ना. ते लाडवाचं दुकान दिसलं. आई म्हटले, आपण यात्रेला आलोय ना,
दर्शन घ्यायचं आणि मग तुला तिकडून आले का लाडू देते. तो म्हटला ठीक आहे आई लाडू देणार. थोडं पुढे गेले तर त्याला खेळण्याचं दुकान दिसलं. ते म्हटलं आई मला यातली खेळणी दे ना घेऊन. अनेक प्रकारची खेळणी होती. आई म्हटली आपण मंदिरात जाऊन दर्शन घेऊन आलो की मग तुला खेळणी देते. तो म्हटलं ठीक आहे आई मला खेळणं देणार. थोडं पुढे गेला त्याला पाळणा दिसला. आई अगं ह्या पाळण्यात बसायचं मला. आई म्हटली मंदिरात जाऊ दर्शन घेऊ आणि मग पाळण्यात बसवते. असं करता करता मंदिरात गेले आणि झालं काय की तिथं फार गर्दी असल्यामुळे त्या माई लेकरांची काय झाली ताटातोड झाली. ते लेकरू जरा चुकलं. आई रडायला लागली. ते लेकरूही छोटंसं रडतंय. माई लेकराची ताटातोड झाली. एवढ्या गर्दीत कुठं शोधणार लेकराला पण ती रडते आणि ते लहान लेकरू आई म्हणून रडतंय. एका सद्गृहस्थांनी त्या लेकराला पाहिलं. रडणाऱ्या मुलाला कडेवर घेतलं. त्याला शांत करण्यासाठी सांगितलं बाळा काय हवं. तो म्हटला माझी आई हरवली हो माझी आई मला शोधून द्या. हो तुझी आई शोधून देतो. तरी ती काही रडायचं थांबेना. त्या सद्ग्रस्तांनी सांगितलं देतो बाळा मी तुझी आई तुला शोधून देतो तू रडू नको काही वेळ थांब मी आईला शोधतो. तरी ते रडायचं थांबेना. त्याला वाटलं याला काहीतरी खायला देऊ म्हणजे हे रडायचं थांबेल. हा तुला लाडू देऊ का. तो म्हटला लाडू नाही मला माझी आईच द्या. मला लाडू नको आई द्या. त्याला वाटलं लाडू दिल्यावर तरी थांबेल रडायचं. नाही थांबेना लाडू नको. तुला एखाद्या पाळण्यात बसू का. नका पाळण्यातही नका मला माझी आई द्या. खेळणं देऊ का खेळायला. खेळणं नको मला माझी आई द्या. का त्याला माहीत होतं हे फक्त लाडू खेळणं पाळणंच देतील पण आई नाही देणार. आई भेटली की सगळं भेटतं मला. तसं मरेपर्यंत आई भेटल्यावर लाडूही देणार पाळण्यातही बसवणार आणि खेळणंही देणार. आई आम्हाला सगळं देते हो सर्वस्व देते. शेवटच्या श्वासापर्यंत जगत असते. गर्भात असणाऱ्या लेकरावरती जी आई प्रेम करते ते मरेपर्यंत मुलांकरिता जगत असते. लेकुराचे गीत लेकुराचे गीत लेकुराचे गीत लेकुराचे गीत लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित वाहे माऊली चित ऐशी कळवळ्याची जाती ऐशी कळवळ्याची लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करीला भावेन प्रीती. निस्वार्थ भावनेनं लाभाशिवाय प्रेम करणारी जात जर कुठली असेल तर ती आई सांगितली. म्हणून आईचा अनंत ऋण आहे. आईच्या ऋणातून उतराई होण्याचा हा प्रयत्न आहे. एक संधी परमेश्वराने दिली असं म्हणूया. माय बापाचं ऋण सांगितलं हे पहिलं ऋण सांगितलं. मातृ देवो भव पितृ देवो भव हे माता पित्याचं पहिलं ऋण. चला दुसरं ऋण सांगितलं आपल्यावरती ते संतांचं ऋण आहे. आम्हाला माईबापांनी जन्माला घातलं ते जसं आमच्या सुखाचा विचार करतात हिताचा विचार करतात तसं संतरूपी माईबापाही आमचा हिताचा. काय सांगू आता संताचे उपकार काय सांगू आता संताचे उपकार संताचे उपकार काय सांगू आता संताचे उपकार काय सांगू काय सांगू सांगू काय सांगू आता संताचे उपकार काय सांगू आता संताचे उपकार काय सांगू आता संताचे उपकार निरंतर जागविते मज निरंतर जागविते काय द्यावे त्यासी भावे उतराई काय द्यावे त्यासी भावे उतराई काय द्यावे त्यासी काय द्यावे त्यासी काय द्यावे त्यासी भावे उतराई. काय सांगू आता संतांचे उपकार
उपकार मज निरंतर जागविते. जागवतात. हे आई वडील जसा हिताचा विचार तसे तेही माबाप आहे. तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानु अवतार तुम्हा धराया कारण उद्धरावे जन जडा जीवा. दीन जनांचा उद्धार करण्याकरिता शोधोनिया आले संत हिताहित जगाचे. आई जसा हिताचा विचार करते तसं हे संत रूपी मायबाप देखील हिताचा विचार बालकाचे चाली बालकाचे चाली बालकाचे चाली बालकाचे चाली माता जाणून पाऊल गाली माता 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 जाणून पाऊल घाली रे तैसे संत जगी तैसे संत जगी जगी माता जाणून पाऊल गाली माता जाणून पाऊल गाली तैसे संत जगी ऐसे संत जगी नाम नाम चाली माता जाणोनी पाऊल तैसे तुम्ही संत नाही का. जसं माय लेकराचं नातं सांगितलं आई लेकराचं सगळं सांभाळते तेही आमच्या हिताचा विचार करतात तसं हे मायबाप देखील सर्वस्व आहे हिताचा विचार करतात. बरं काय हिताचा विचार करतात. विठ्ठल 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 विठ्ठल. आपण ह्या मृत्यू लोकात जन्माला आलो. आपल्या हिताचा विचार करणारे मायबाप दुसरे संत रूपी मायबाप आम्हाला हिताचा मार्ग सांगतात. कुठला हिताचा मार्ग सांगतात. अभंगाच्या प्रथम सारासार विचार करा मोठा मोठे सारासार विचार करा मोठा मोठे सारा विचार करा उठा उठी सारा विचार करा उठा उठी नाम धरा खंडे विठोबाचे नाम धरा खंडे विठोबाचे नाम धरा कंठी विठोबाचे नाम धरा कंठी विठोबाचे नाम धरा खंडे विठोबा नाम धरा खंडे विठोबा दयाच्या चिंतने निर्सेल संकट दयाच्या चिंतने निर्सेल संकट दयाच्या चिंतने निर्सेल संकट दयाच्या चिंतने सारा सार विचार करा उठा उठी नाम धरा कंठी विठोबाचे. सार आणि असार या दोन गोष्टीचा विचार सांगितला तो हिताचा आहे. चला अभंगाच्या या प्रथम शरणातच जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांनी सारा सारा विचार करा उठा उठी सार आणि असार या दोन गोष्टींचा विचार सांगितला. आपल्या जीवनात सार काय आणि आपल्या जीवनात आसार काय या दोन गोष्टीचं आपण चिंतन पाहू. सांगा बरं सार ह्या गोष्टीचा आपण जर विचार केला तर काय आपल्या जीवनात सार आहे असं जर समोरच्यांना विचारलं ते म्हणतात पुरणाच्या पोळीसोबत केलेला जातो खाण्याचा सार आम्हाला माहिती आहे बाकीचं तुम्ही सांगा. तुम्ही इथं उभे आहे ना तुम्ही सांगा. बरं सार हे भगवंताचं नाम सांगितलं. सार भगवंताचं नाम सांगितलं आणि संसार सांगितला तो आसार सांगितला. फलकट तो संसार हा फलकट तो संसार हा फलकट तो संसार हा फलकट तो संसार येथे सार
या गोष्टीचा आपण जर विचार केला तर व्यवहारात काही सार सांगितलंय. व्यवहारातलं सार पाहून परमार्थामध्ये त्याचं सार काही सांगितलं. व्यवहारामध्ये असं सांगितलं, फुलामध्ये तुळस सार सांगितली, फुलामध्ये तुळस सार सांगितली, दुधामध्ये तूप सार सांगितलं, दागिन्यांमध्ये मंगळसूत्र सार सांगितलं, धातूंमध्ये सोनं धातू सार सांगितलं, जगातल्या सगळ्या धर्मग्रंथात गीता ग्रंथ सार सांगितला. जे उपनिषदांचे सार, सर्व शास्त्रांचे माहेर, परमहंसी सरोवर सेवी जय जय. जगातल्या सगळ्या धर्मग्रंथात गीता ग्रंथ, श्रीमद भगवद्गीता हा ग्रंथ सार सांगितला. त्याच गीतेत भगवंत अर्जुनाला उपदेश करताना तिथेही सार असाराचं सांगतात. अर्जुना, देखे सारा सार विचारिता, भ्रांती ते पाहे असारता, तरी सारते स्वभावता नित्य जाण. सार असाराचा विचार सांगितला. गीता ग्रंथ सार, जगातल्या सगळ्या धर्मग्रंथातला हा ग्रंथ सार, त्यातही भगवंताने अर्जुनाकरिता सार सांगितलं. आणि आम्हाला भगवंतापर्यंत जाण्याची जेवढी साधनं संतांनी सांगितले त्या सगळ्या साधनामध्ये नाम हे साधन सार सांगितलं. सर्व साधनांचे सार, सर्व साधनाचे सार, भव सिंधू उतरी पार, भव सिंधू उतरी पार, भव सिंधू उतरी पार. सर्व साधनांचे सार, भव सिंधू उतरी पार. काय नोये केले, काय नोये केले, काय नोये केले, काय नोये केले. एका चिंतिता विठ्ठल रे ना, एका चिंतिता चिंतिता, एका चिंतिता विठ्ठल विठ्ठल. सर्व साधनाचे सार, सर्व साधनाचे सार. काय नोय केले, एका चिंतिता विठ्ठल, सर्व साधनाचे कायनो हे केले एका चिंतिता विठ्ठले, सर्व साधनांचे सार, भव सिंधू उतरी पार. भगवंताचं नाम हे सार सांगितलं. नाम साराचे ही सार, शरणांगत यम किंकर, त्रिगुण असार, निर्गुण हे सार. सारा सार विचार हरिपाठ, वेदशास्त्र पुराण, श्रुतींचे वचन, एक नारायण सार जपा. सार 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 विठोबा, सार 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 विठोबा, नाम तुझे सार, सार 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 विठोबा. सार 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 विठोबा, सार 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 विठोबा, नाम तुझे सार, सार 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 विठोबा. म्हणून निशुळ पाणी जपत आहे वारंवार. शूळ पाणी नाम जपताय वारंवार, निशुळ पाणी जपत असे वारंवार. शूळ पाणी जपत असे वारंवार. सार 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 विठोबा, सार 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 विठोबा, नाम तुझे सार, सार 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 विठोबा. सार सार अटल करिया, सार 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 विठोबा, नाम तुझे सार, सार 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 विठोबा रे. वाह वाह. सार 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 विठोबा,
नाम तुझे सार. विठोबाचं नाम काय सांगितलं? सार. बर, आसार काय सांगितला? संसार. सारा सार विचार. सार आणि आसाराचा विचार सांगितला. मग आसार जर प्रपंच आहे तर सोडायचं का? नाही. आसारातला अ काढल्यावर खाली शिल्लक काय राहतं? सार. आसारातलं अ काढलं की खाली शिल्लक राहतं सार. मग आसार प्रपंच आहे ना, तो सोडायचा नाही, फक्त अ काढायचा. अ काढायचा म्हणजे काय करायचं? अहंता आणि ममता काढायची, म्हणजे खाली काय शिल्लक राहतं? सार. अहंता ममता कशी काढायची? ऐका. उन्हाळ्याचे दिवस. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आंबे पिकलेले होते आणि दोघं मित्र आंब्याच्या झाडाखाली बसले. आंबे पिकलेले, त्यातला एक जण आंबा खात होता, दुसरा त्याच्या तोंडाकडे नुसता पाहत होता. बर, त्याच्या तोंडाकडे पाहणारा, मग आंबा खाणारा म्हटलं खा ना. अरे एवढं गोड आंबा आहे, खा म्हणे किती, आणि आंब्याचे दिवस आहे, खा आंबा. न खाणारा म्हटलं नको, तुझा आंबा तुला चलक लागो. का खात नाही? अरे खा. म्हटलं आंबा न खाण्याची काही कारण आहे म्हणे माझी. काय कारण आहे? आंब्याची कोय आणि आंब्याची साल कडू लागते म्हणून आंबा खात नाही. आंब्याची कोय आणि आंब्याची साल कडू लागते म्हणून मी आंबा खात नाही. आता मला सांगा, आंब्याच्या कोयीचा आणि सालीचा जर त्याग केला तर आंबा हा अमृतासारखा मधुर किंवा गोड आहे. आंब्या हा गोड आहे, फक्त त्यातला कोयीचा आणि सालीचा काय करायचा? त्याग करायचा. संसार असार सांगितला, त्यातला फक्त अ काढून टाकायचा, खाली सार शिल्लक राहतो. अ काढायचा म्हणजे अहंता आणि ममता. विठ्ठल कसं काढायचं? निळोबाऱ्यांनी तुकोबाऱ्यांचं आरतीत वर्णन केलंय. प्रपंच रचना सर्व ही प्रपंच रचना सर्व भोगुनी त्यागी. अनुतापाच्या ज्वाळा देह बुद्धी हवी. वैराग्याची निष्ठा प्रगट होती दाखविली. प्रपंच रचना सर्व ही भोगून त्या गेली. अनुतापाच्या ज्वाळे देह बुद्धी हरपली. वैराग्याची निष्ठा प्रगटून दाखविली. अहंता ममता दगडून निज शांती वरिली. जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया निज शांती वरिली. ममत्व त्यागायचं. ही अहंता आणि ही ममता दुःख देते. तो आसार फलकट सांगितला, पण तो दुःखरूप कधी? ममत्व म्हणजे माझं त्याला म्हणत राहिलं तर. ममत्व काढा, अहंता काढा, मग तो कसा आहे? सार आहे. मग अ काढा, सार भगवंताचं नाम आहे. आसारातला अहंकार त्यागा, तोही सार आहे. आणि ह्या दोन गोष्टीचा विचार करा. सारा सार विचार करा. उठावठी. उठावटी म्हणजे तातडी. उठावटी सांगितला. उठावटी का सांगितला हो? तुकोबारांना माहिती आहे, मनुष्याला जो देह प्राप्त झाला तो नाशवान आणि नाशिवंत आहे, म्हणून त्या देहाचा भरवसा नाही. भंगूर नाही राम
क्या जीवन की पकड़े आस, क्या बात है हाथों में लिया नहीं तेरा घास, क्षण भंगूर नहीं भरवसा, भारे सावध तोडा मायाशा, काही न चले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे बोळ सागा, राम राम स्मरारो आधी. उठा उठी सांगितलं त्याचं कारण अब तुम कब स्मरोगे राम, अब तुम कब स्मरोगे राम, जीवड़ा दो दिन का है, जीवड़ा दो दिन का यजमान, स्मरोगे राम, अब तुम कब स्मरोगे राम, अब तुम कब स्मरोगे राम. गरीबपन मोहात जुड़ाया, गरीबपन मोहात जुड़ाया, निकल गया बेमान, स्मरोगे राम, अब तुम कब स्मरोगे राम, राम 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 कब स्मरोगे हे राम. वा, कब स्मरोगे राम. रामाचं स्मरण फार गरजेचं नितांत आहे. म्हणून उठा उठी शब्द तुकोबारांनी सांगितला. सारा सार विचार करा उठा उठी. उठा उठी सांगितला, करा सांगितला. ज्या अर्थी आपण करत नसेल म्हणून तुकोबारांनी करा असा शब्द या ठिकाणी वापरला. उठा उठी सांगितला. आणि उठा उठी हा विचार करून तुकोबाराई काय करायचं, आम्ही नाम धरा कंठी विठोबाचे. विठोबाचं नाम कंठात धारण करा. कंठामध्ये विठोबाचं नाम धारण केलं की त्याचं सतत चिंतन करा. आणि त्याचं चिंतन तुम्ही करत राहिला की त्याच्या चिंतनानं सगळी संकट जाते. तयाच्या चिंतने निरसेल संकट, 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 तराल दुर्गट भव सिंधू, तराल दुर्गट भव सिंधू, तयाच्या चिंतने निरसेल संकट, तयाच्या चिंतने निरसेल संकट, निरसेल संकट. विठ्ठल 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 विठ्ठल. तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भव सिंधू. दुर्घट भव सिंधू. भव नदी पार करता येते. कंठात विठोबाचं नाम काय करायचं, धारण करायचं. आणि एक कंठात धारण करायचं म्हणजे काय करायचं, कंठी धरिला कृष्णमणी अवघाजनी प्रकाश. कंठात धारण करायचं म्हणजे नित्य त्याचं स्मरण करायचं. घेई घेई माझे वाचे, घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबा, गोड नाम विठोबा. घेई घेई माझे वाचे, घेई घेई माझे वाचे,
त्याचं फक्त रूप. मी एक भाव सांगत असते. सध्याची स्थिती आहे, आमचा जन्म हा भगवत प्राप्ती करीत आहे. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलाचे एक देखिलिया. सकाळी झोपेतून उठलं की त्याच जागेवरती मांडी घालून बसायचा. हा भाव फार गरजेचा आहे सध्याच्या स्थितीला, आपल्याकरिता तर फार गरजेचा आहे. तिथंच बसायचं आणि पांडुरंगाचं रूप आठवायचं. त्याच्या रूपासारखं सुंदर जगात काहीच नाही. जगात सुंदर जर काही असेल तर ते विठोबाचं रूप आहे. तुझी ये निढळे कोटी चंद्र प्रकाशे, कमल नयन हास्यवदन हासे, कमल नयन हास्यवदन हासे. कृष्ण डोलकारे घडिये घडिये गुज बोलका. फार सुंदर कोटी चंद्राचं तेज ज्याच्या मुखावरती आहे तो परमात्मा किती सुंदर आहे. रूप साबळे सुकुमार, रूप साबळे सुकुमार, सुकुमार रूप साबळे सुकुमार. कानी कुंडले मकराकार, कानी कुंडले मकराकार, मकराकार सुकुमार. रूप सावळे सुकुमार, रूप सावळे सुकुमार. साजर गुजर सावळ सुकुमार ज्याचं रूप आहे तो पांडुरंग परमात्मा. तिथं मांडी घालून बसायचं, त्याचं रूप आठवायचं आणि त्याच्या चरणापर्यंत यायचं आणि त्याचं सुंदर ते रूप पाहायचं. विटेवरती उभा आहे, कमरेवरती हात ठेवलेला आहे, गळ्यात तुळशी हार आहे आणि असा पांडुरंग त्याचं रूप पाहायचं, त्याच्या चरणापर्यंत जायचं. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटेवरी ठेवलिया. तुळसी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर तेची ध्यान. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा. कोटी चंद्राचं तेज ज्याच्या मुखावरती आहे असं म्हणतात. दमयंती, नल आणि दमयंतीची कथा अशी सांगितली जाते. दमयंतीला बनवण्याकरिता मुठभर चंद्राची माती वापरली होती. ती दमयंती मुठभर चंद्राची माती वापरल्याने एवढी सुंदर आहे, तर कोटी चंद्राचं तेज ज्याच्या मुखावरती तो विठ्ठल परमात्मा किती सुंदर आहे. असा भगवंत त्याचं रूप पाहून त्याच्या चरणापर्यंत यायचं. ही क्रिया रोज करायची आणि एकदा की त्याचं चरण पाहिलं, मस्तक टेकवायचं आणि त्यापासून कधीच दूर जायचं नाही. फक्त त्याचा नामघोष नित्य निरंतर करत राहायचा. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा.
चिंतन केलं तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भव सिंधू. त्याच्या चिंतनानं सगळी संकट जातात. विठोबाच्या नामस्मरणानं सगळी संकट जातात. प्रल्हाद नामचिंतन करायचा. प्रल्हादाला नाना प्रकारे मारण्याचा प्रयत्न हिरण्यकश्यपूने केला, पण प्रत्येक केलेला प्रयत्न हा व्यर्थ ठरला. का? प्रत्येक वेळेला ज्या ज्या वेळेला हिरण्यकश्यपू मारण्याचा प्रयत्न करायचा त्या त्या वेळेला रक्षण करणारा भगवंत होता. नाम प्रल्हाद उच्चारी, नाम प्रल्हाद उच्चारी, दया सोडवी नर हरी, दया सोडवी नर हरी. उचलून घेतला कडियेवरी, घेतला कडियेवरी. भगवंत सोडवतो. त्याच्या चिंतनानं संकट जातात. हे काय? मागे पुढे उभा राहे संभाळीत आलिया आघात निवाराया. एवढंच नाही तर आला दुर्घट भव सिंधू. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. याही भवसागरातून तरण्याचं कार्य करतात ते भगवंताचं नाम. म्हणून तो खूप बराय म्हणतात. तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भव सिंधू. मग एक काम करा, मृत्यू लोकात जन्माला आला, मनुष्यदेह प्राप्त झाला ना, वाचने रामाचं स्मरण करा. अभंगाचं तिसरं. जन्मनिया कोळी वाचे स्मरे राम, जन्मनिया कोळी वाचे स्मरे राम. जन्मनिया कोळी वाचे स्मरता राम, जन्मनिया कोळी वाचे स्मरे राम. दरी हाती नेम आणसी, दरी हाती नेम आणसी. दयाच्या चिंतने दयाच्या जन्मोनिया कुळी वाचे स्मरे राम, धरी हाची नेम अहरनिसी. सर्वांनी संप्रदायाच्या नेमाप्रमाणे भजन करा. हाताने टाळी वाजवा. आता थोडी बडबड कमी करा. आळस झटका. भजन करा. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई, विठोबा. जय जय विठोबा रखुमाई. चला चला. जय जय विठोबा रखुमाई, विठोबा. जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई, विठोबा. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. मन अन्न भजन मन. राम निवृत्ती राया, चला. निवृत्ती राया. सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया. निवृत्ती राया, निवृत्ती राया.
आकुळी वाचे स्मरे राम हरिहाचे नेम हरनिसी. मृत्यू लोकामध्ये मनुष्य जन्म घेऊन जन्माला आला. दुर्लभो मानुष देहो देही नाम क्षण भंगूर तत्रापि दुर्लभ्य मन्ये वैकुंठ प्रिय दर्शनम. हा नरदेह प्राप्त झाला. मग मनुष्य देह आहे ना, जन्मोनी आकुळी वाचे स्मरे राम. रामाचं स्मरण करा. तुकोबाराया, आमची थोडी शंका आहे. पहिल्या चरणामध्ये तुम्ही नामधरा कंठी विठोबाचं, दुसऱ्या चरणामध्ये चिंतन करा म्हणतात आणि तिसऱ्या चरणामध्ये वाचेनं रामाचं स्मरण करा म्हणतात. असं का? नेमकं काय करायचं? विठोबाचं नाम कंठात धारण करायचं, त्याचं चिंतन करायचं की राम वाचनी स्मरण करायचं? नेमकं काय करायचं? तर ज्या विठोबाला कंठात धारण करायला सांगितलं तोच हा राम आहे. रामकृष्ण नामे हे दोन्ही साजी. हे रामकृष्ण नामे हे दोन्ही साजी. रामकृष्ण नामे हे दोन्ही साजी. हृदय मंदिरी स्मराकारे. हृदय मंदिरी स्मराकारे. आपुली आपण करा सोडव. नाम कंठात धारण करायचं तेच राम. त्याच्यामध्ये भेद नाही केला. सगुण संपन्न पंढरीच्या राया आमच्या स्वामी या सखयाचा. रामकृष्ण हरी श्रीधरा मुकुंदा सज्जनी स्वानंदा सर्वातीता. नामदेव महाराजांचं प्रमाणे. म्हणून विठोबाचं नाम कंठात धारण करणं शक्य नसेल तर फक्त चिंतन करा. अभंगाची चारणही चरण शेवट जाता जाता सांगून जाईल. पहिल्या चरणात त्याचं नाम कंठात धारण करा. जमत नाही दुसऱ्या चरणात फक्त त्याचं चिंतन करा. तेही जमत नाही वाचने फक्त राम 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 असं म्हणा. किती म्हणा? दरिहाचे नेम अहर्निशी, रात्रंदिवस म्हणा. आणि ह्या सगळ्याचा परिणाम अभंगाच्या शेवटच्या चरणात. तुक म्हणे कोटी कुळी ते पुनीत. तुका 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 म्हणे कोटी कुळी ते पुनीत. भावे गाता गीत विठोबाचे. भावे गाता गीत. भावे गाता गीत. भावे गाता गीत राम. भावे गाता गीत विठोबाचे. विठोबाचे विठोबाचे. भावे गाता गीत. गीत विठोबाचे. विठोबाचे भावे गाता. भावे गाता. भावे गाता. भावे गाता. भावे गाता गीत. गीत भावे गाता
दयाच्या चिंतने निर्सेल संकट दयाच्या चिंतने निर्सेल संकट तराल दुर्गाच भवसिंधू 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 तराल दुर्गट तराल दुर्गट रे तराल तराल दुर्गट भवसिंधू तराल 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 दुर्गट तराल दुर्गट भव तराल दुर्गट भव शेवटच्या चरणामध्ये तुकोबराय वर्णन करतात कोटी कुळांचा उद्धार होईल पण कधी भावे गाता गीत भाव महत्वाचं सांगितलं ज्याला गाता येत असेल तरी भावाने विठोबाचं गीत गा ज्याला काही जमत नाही त्यांनी रामराम म्हणा तेही जमत नाही तर फक्त चिंतन करा आणि तेही जमत नाही तर विठोबाचं नाम कंठात धारण करा पण काहीतरी करा तुलसीदासांनी 5 गोष्टी सार सांगितल्या तुलसी इस संसार में 5 रत्न है सार तुलसी इस संसार में 5 रत्न है सार संत समागम हरि कथा संत समागम हरि कथा दया धर्म उपकार तुलसीदासांनी 5 सार सांगितले संत समागम हरि कथा दया धर्म आणि उपकार विठोबाचं नाम सार आहे तेच आमचं कल्याण करणार आहे म्हणून विठोबाचं भजन करावं संताची संगत करावी आणि आई वडिलांची सेवा करावी काही काळापुरता वेळेपुरतं आयुष्य भगवंताने आम्हाला दिलंय ना मासावर ना तासावर ते श्वासावर आधारित आहे जेवढे श्वास भगवंताने दिले तेवढे श्वास घेण्याचे आम्ही अधिकारी आहोत अन्यथा ज्या वेळेला आमचा शेवटचा श्वास संपेल आम्हाला या जगाचा निरोप घ्यायचा आहे म्हणून ह्या परिवारामध्ये असणाऱ्या पूज्य मातोश्री 1 वर्षापूर्वी या ह्या लोकाचा निरोप आपलं येणंही भगवंताच्या इच्छेनं जगणंही भगवंताच्या इच्छेनं आणि जाणंही भगवंताच्या इच्छेनं या भगवंताच्या इच्छेनं मातोश्रींचं जाणं झालं त्या निमित्ताने ही नामसंकीर्तनाची सेवा समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ सर्व गावकरी वारकरी मालकरी टाळकरी पुनश्च एकदा सर्व गायनाचार्य गुणीजन मंडळी उपस्थित सर्व माता भगिनी पुरुष वर्ग आमचे दशरथ भाऊ खैरनाथ त्या ठिकाणी उपस्थित आहे त्यांनाही वंदन इतर सर्व वारकरी वैष्णव या ठिकाणी उपस्थित आहे सर्वांच्या चरणांवरती वंदन नतमस्तक झालेली सेवा भगवंताच्या संतांच्या चरणी समर्पित करून वाणीला पूर्ण विराम ज्ञानेश्वर नाही उच्चारीला अधिकार मी करा क्षमा
आपल्या चाच पंचक्रोशीतील जुन्या पिढीतील परिसराची माऊली कैलासवासी भीमाबाई रंगनाथ खैरनार या माऊलीचं खैरनार परिवारातून 1 वर्षापूर्वी वृद्धापकाळाने कायमचं जाणं झालं आणि म्हणून आज या माऊलीचं प्रथम पुण्यस्मरण संपूर्ण कुटुंबाने आनंदाने उत्साहाने सर्व नातेवाईकांच्या समवेत इथं संपन्न होत असताना आज प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने ज्यांची कीर्तनरूपी सेवा आपण सर्वांनी श्रवण केली ते आपल्या तालुक्याच्या खऱ्या अर्थाने वारकरी भूषण आणि ज्यांचा कंठ आवाज गायनाचं अंग त्यांचं फार अलौकिक आहे अशा गान कोकिळा हरिभक्ती परायण रेखाताई काकड आपल्या जवळच असणाऱ्या निराळे गावच्या यांनी अतिशय वेळेत येऊन संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या अभंगावरती या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने ज्यांनी जे चिंतन मांडलं खऱ्या अर्थाने ताईंनी वारकरी सेवा करत असताना वारकरी संप्रदाय आपल्या भागामध्ये आपल्या तालुक्यामध्ये वाढावा यासाठी अतोनात असं त्यांचे प्रयत्न आहेत. त्यांची वारकरी शिक्षण संस्था सुद्धा आहे आणि ताईंचा अभ्यास महिला कीर्तनकारांमध्ये खऱ्या अर्थाने फार मोठा आहे. मी त्यांचे ऋण व्यक्त करतो, त्यांचे आभार मानतो. या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने ताईंच्या कीर्तनाला ज्यांनी साथ दिली खऱ्या अर्थाने आज दुग्ध शर्करा योग आहे. ताईंना गाण्याची खूप आवड आहे. अभंगाचं गायन अतिशय उत्कृष्टपणे ते करतात आणि म्हणून महाराष्ट्रातील काही दिग्गज असे भजन सम्राट आजच्या ताईच्या कीर्तनाला साथ देत होते. त्यामध्ये अभिनव गंधर्व भजन सम्राट हरिभक्तीपरायण तुकाराम अण्णा आरोटे जुन्या पिढीतील आजही त्यांचा आवाज आहे तसा संपूर्ण महाराष्ट्रात गाजतोय. त्यांना साथ देणारे आपल्या नाशिक जिल्ह्याचं खऱ्या अर्थानं गायनाचं भूषण भजन सम्राट अभिनव गंधर्व हरिभक्तीपरायण रोहिदासजी महाराज मते आणि मृदुंगावरती ज्यांची थाप उभ्या महाराष्ट्राला, ज्यांच्या बग्गामध्ये अतिशय खऱ्या अर्थाने गोडवा आहे असे सिन्नर तालुक्याचं वादनाचं भूषण मृदुंग सेवक म्हणून ज्यांची ख्याती आहे हरिभक्तीपरायण किरणजी महाराज गोसावी. या तिन्ही गुणीजनांचं मी आपल्या खैरनार परिवारातर्फे ऋण व्यक्त करतो, त्यांचे आभार मानतो. वास्तविक पाहता एवढ्या दुरून आपल्या या माऊलीची सेवा करण्यासाठी या दिग्गजांनी आपला वेळ दिला त्याबद्दल पुन्हा एकदा या सर्वांचे आभार व्यक्त करतो. चास पंचकृषीचे चास कासरवाडी नळवाडी सर्व भजनी मंडळ यांचे आभार मी व्यक्त करतो. ज्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचला असे सागर यांची साऊंड सिस्टीम त्यांचे आभार व्यक्त करतो. ज्या माऊलीने कष्टाने आपला प्रपंच मोठा केला, बिड्या बांधून आपले मुलंबाळ मोठे केले, आपल्या पतीला साथ दिली, म्हणून असं म्हटलं जातं की आई ही ईश्वराचा अंश आहे. तुका म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूपे. आई गेली, आपलं प्रेम गेलं, पण ज्या आईने कष्टाच्या खऱ्या अर्थाने चीज करून आपल्या 2 मुलांना एका मुलीला घडवलं त्यामध्ये मोठा मुलगा स्वर्गीय बाळासाहेब गुरुजी. बाळासाहेबांनी आपल्या शिक्षण क्षेत्रामध्ये नगर जिल्ह्यामध्ये फार मोठं नाम कमवलं. शिक्षण क्षेत्रामध्ये जे शिक्षक असतात त्यांच्या ज्या संघटना असतात त्या संघटनाचं काम बाळासाहेबांनी केलं आणि नगर जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध असणारी शिक्षकांची अर्थवाहिनी, शिक्षक बँकेचे ते पदाधिकारी म्हणून त्यांनी सेवा केली.
परंतु गुरुजींना, बाळासाहेबांना परमेश्वराने जास्त काळ आपल्यात ठेवलं नाही, ते निघून गेले. या माऊलीचा दुसरा मुलगा जो मुंबई महानगरपालिकेमध्ये समाज विकास अधिकारी म्हणून कार्यरत होते, असे बाजीराव खैरनार साहेब, आपल्या भागामध्ये जे जे कोणी काही पेशंट असतील, ज्यांना ज्यांना काही गरज असतील, महानगरपालिकेच्या माध्यमातून बाजीराव खैरनार साहेबांनी अतिशय उत्तम प्रकारची सेवा केली. आपल्या गावाची नाळ ते कधी विसरले नाही. म्हणून या संपूर्ण कुटुंबाने आपल्या माऊलीचं प्रथम पुण्यस्मरण करत असताना अतिशय मनापासून ही सेवा परमेश्वराच्या चरणावरती, आपल्या माऊलीच्या चरणावरती या सर्व कुटुंबाने समर्पित केलेली आहे. आज स्वर्गीय बाळासाहेब गुरुजींचा मुलगा संतोष संगमनेर पंचायत समितीमध्ये एक वरिष्ठ अधिकारी म्हणून, सहाय्यक अधिकारी म्हणून तो काम करतोय. आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ त्यांनी सेवाभावी संघटना सुद्धा उभा केलेली आहे. असं हे सेवाभावी कुटुंब, बाजीरावचे मुलगा इंजिनियर चांगल्या पद्धतीने काम करतात, बाळासाहेबांचे दोन्ही मुलं चांगल्या पद्धतीने एक वेगवेगळ्या प्रकारची सेवा करत असताना, कुठं ना कुठं कामधंदा चांगला करत असताना या कुटुंबाला आकार देण्यामध्ये या माऊलीने खऱ्या अर्थाने कष्ट घेतलेले आहेत. आणि म्हणून वेळ खूप झालाय, मी आपला वेळ घेत नाही. आपल्या सर्वांच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या माऊलीला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मी काही मान्यवरांना इथं आमंत्रित करत आहेत. त्यामध्ये प्रथमतः आपल्या सर्वांचे मार्गदर्शक बंडूनाना भाबड यांना विनंती करतो की आपण श्रद्धांजली अर्पण करायची आहे. त्यानंतर सन्माननीय तंटामुक्ती अध्यक्ष बबनराव असतील, त्यांनी बी इथे यायचं आहे. आपल्या गावातील अत्यंत सामान्य आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये ज्या माऊलीने आपला प्रपंच साभारताना, उभा करताना हाडाची काढं केली, रक्ताचं पाणी केलं आणि या प्रपंचाला मायारूपी आधार देऊन या ठिकाणी समाजामध्ये नावलौकिक मिळवून दिलं, अशी माऊली स्वर्गीय भीमाबाई रंगनाथ खैरनार यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त या ठिकाणी आपण त्यांना अखेरचा भावपूर्ण श्रद्धांजली आणि आदरांजली व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी सर्वच उपस्थित आहात. त्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने हरिभक्त परायण रेखाताई काकड यांनी ही कीर्तनरूपी सेवा केली. त्यांना या ठिकाणी महाराष्ट्राचं भूषण, नाशिक जिल्ह्याचं भूषण, तालुक्याचं भूषण म्हणजे गायक असतील, वादक असतील, या सगळ्या लोकांनी चांगल्या पद्धतीची साथ दिली. आणि त्यातल्या त्यात कीर्तनकार सुद्धा आपल्या तालुक्याचं भूषण रेखाताईंनी केलं. खरं म्हणजे त्यांनी सांगितलं कदशक्रिया विधीचंही पण प्रवचन रूपी सेवा माझ्याकडेच होती. खरं तर ताई ही माऊली इतकी प्रेमाळू होती, कारण आम्ही लहानपणी या ठिकाणी बाजीराव असल, बाळासाहेब असल, आम्ही सगळी गावात राहणारी मंडळी, लहानपणचं आमचं लहानपण सगळं ह्या परिवाराबरोबर ह्या कुटुंबात गेलं. बेबी तर खरं म्हणजे आमच्याबरोबर शाळेत होती. त्याच्यामुळं ह्या परिवाराचा आणि त्या काळात ह्या पूर्वजांना जर आठवलं तर पायाच्या नखापासून तर डोक्याच्या केसापर्यंत फार कष्टमय जीवन यांनी आपलं स्वतःचं व्यतीत केलेलं आहे. त्या काळामध्ये या परिसरामध्ये तंबाखू आणि बाजरी सोडून पीक होत नव्हतं. आता आमचा भाग काश्मीर दिसतोय, परंतु हे सगळे दिवस पाहण्यासाठी या लोकांनी फार मोठे परिश्रम घेतले. म्हणून आज ह्या भागाचा, प्रत्येकाच्या कुटुंबाचा, समाज व्यवस्थेचा या ठिकाणी परिवर्तन झालं. त्याची नांदी आणि त्याचा पाया खऱ्या अर्थाने ही जुनी लोक होती, त्यातली एक माऊली होती. आणि या ठिकाणी बाबड सरांनी संपूर्ण परिवाराचा परिचय करून दिलेलाच आहे. हा परिवार किती आजही आईवडिलांनी दिलेल्या संस्काराने हा परिवार वागत आहे. आजही त्याच पद्धतीने या ठिकाणी समाजात कसं वागावा, कसं बोलावा, कसं राहावा, अशा पद्धतीने या ठिकाणी काम करत आहे. खरं तर मी मागच्या एका वर्ष श्राद्धामध्ये आवाहन केलं होतं की
ज्याचं वर्षश्राद्ध असेल, ज्याचा दशक्रियाविधी असेल, त्यांनी ह्या ठिकाणी जी काही थोडीशी अपूर्तता दिसती ती पूर्ण करण्यासाठी आपलं योगदान दिलं तर बरं होईल. या ठिकाणी आपल्याला 2-3 फॅन या ठिकाणी बसलेले, लाईटी बसलेले आहे, परंतु अजून फॅनची गरज आहे, कारण उन्हाळ्यामध्ये खूप गरम होतं. म्हणून ज्याला कोणाला आपल्या आई वडिलांच्या स्मरणार्थ या ठिकाणी फॅन द्यायचे असतील तर त्यांनी अनेक ठिकाणी पंखा द्यावा. आज संतोषनी, बाजीरावनी, त्याच्या परिवाराने या ठिकाणी या गोष्टीचा, हो सांगितलं ना बाजीरावकरांनी, या गोष्टीचा विचार करून या ठिकाणी या समाज कार्यासाठी मागचे त्यांनी दिले. आणि आज खरं म्हणजे नारायण शेठचं बी चतुर्थ पुण्यस्मरण आहे. नारायण शेठच्याच पुण्यस्मरणाने त्या ठिकाणी भाऊनी सुभानी सुद्धा या ठिकाणी 2 फॅन दिले होते. अशा पद्धतीने या ठिकाणी अशाच पद्धतीने आपल्या आई वडिलांच्या माध्यमातून आपलं समाजासाठी काहीतरी देणं लागतं, ते देण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला. या ठिकाणी मी त्यांना धन्यवाद देतो. खरं तर या ठिकाणी रेखाताईंनी ही कीर्तन रूपी सेवा करताना असं वाटत होतं की त्यांच्या आवाजातून, सरांनी तर त्यांना ज्ञान कुकळे म्हटलेले, आणि सगळे आपले आरोटे महाराज असतील, मते महाराज असतील, यांनी तर ते मला असं वाटलं आता हे गायनाचंच कीर्तन आहे. आज बाबड सरांना म्हणलं, सर आज ताईंचं पण चालू आहे आणि दोघांचं पण चालू आहे. कीर्तनामध्ये गायनाचा रंग भरला. खरं म्हणजे काल परवा आषाढी एकादशी झाली 2 दिवसापूर्वी, आणि आषाढी एकादशीच्या नंतर लगेच आपल्याला हा भक्ती मार्गाचा या प्रवचन कीर्तन रूपी सेवेतून आणि या प्रथम पुण्यस्मरणामधून आज हे सगळं मार्गदर्शन भाग्य आज मिळालं. खरं तर मी ताई जेव्हा वर्णन करत होते, सुंदर ते ध्यान उभा विठेवरी करकठेवरी ठेवून या, तुळशी हार गळा काश पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान, मकर कुंडले तळपती श्रवणी कस्तुरमणी विराजती, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने. पांडुरंगाचं कुठेही नाव घेतलं नाही महाराज. तुकाराम महाराजांनी पांडुरंगाचं कुठेही नाव घेतलं नाही. विठ्ठल नाही घेतला, मध्ये पांडुरंग नाही घेतला, पण पांडुरंगाचं वर्णन वरून तर खालपर्यंत, पायापर्यंत प्रत्येक अलंकाराने आणि प्रत्येक गोष्टीने किती सुंदर नटवलेले, आणि त्याच्यावरच ताई आल्या. म्हणून माणसाला सुद्धा कीर्तन प्रवचन ऐकताना तेवढ्या भक्तिभावानेच ऐकलं पाहिजे. आपल्याला तसंही बी नामस्मरण घेता येत नाही. घरामध्ये काहीतरी कटकट असते, गावात कटकट असते, कुठंतरी वादविवाद असतो, याच्यातच आपण रमलेलो असतो. पण इथं आल्यानंतर तरी हाताने टाळी वाजवा, मुखाने राहा, जे काही ताई म्हणतील त्या पद्धतीने देवाचं नाव घ्या, कारण त्या माध्यमातून आपल्या जीवनाचं परिवर्तन होतं. कीर्तन प्रवचन हे आपल्यासाठीच परमेश्वरांनी निर्माण केलेले का, तर आपल्या जीवनाचं परिवर्तन व्हावा, समाज परिवर्तन व्हावा, आणि त्याच्यातून एक संस्कारक्षम पिढी घडावा, आणि ती पिढी घडवण्यासाठी आपल्यामध्ये ती संस्कृती असावा. म्हणून या ठिकाणी अत्यंत सुंदर ताई तुम्ही कीर्तन केलं. तुम्हाला धन्यवाद द्यावा तेवढे कमीच आहे. तुमचे मी या खैरनार परिवाराच्या वतीने, आमच्या गावाच्या वतीने या ठिकाणी दुःखद अंतकरणाने आभार व्यक्त करतो. या माऊलीने, परमेश्वराने त्याच्या पायाजवळ निश्चितपणाने जागा दिली असेल त्या शंका नाही, कारण ही माणसं अत्यंत प्रामाणिक होती हो. यांच्या हातून कोणाचंच वाईट झालं नाही, आणि ज्याच्या हातून कोणाचं वाईट होत नाही ना, त्याला परमेश्वर आपाप पायाजवळ जागा देतो. म्हणून निश्चितपणाने ह्या माऊलीला चांगली जागा दिली यात शंका नाही. मी आपल्या सर्वांच्या वतीने पुन्हा एकदा या माऊलीला अखेरची भावपूर्ण श्रद्धांजली, आदरांजली व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. शोकाकुल बंधवानी बहीण, गेल्या 1 वर्षापूर्वी आमच्या एक मातृतुल्य अशा भाऊजाई भीमाबाई रंगनाथ खैरनार या आपल्यातून गेल्या. या माऊलीच्या बाबतीत, रंगनाथदादांच्या बाबतीत जर बोलायचं ठरलं तर अतिशय कष्टमय जीवन, अतिशय निस्वार्थी जीवन, अतिशय अजानशत्रू म्हणून कोणाशी वाद नाही, कोणाशी वैर नाही. अशिक्षित माणसं असताना जसं 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वराने गीता लिहिली ती आपल्याला आज उपभोगात आली, अशा हिशोबाने ही रंगनाथदादा असतील, भीमावहिनी असेल, ही माणसं जरी अशिक्षित होती तर पुढचं भविष्य जाणून त्यांनी शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, संस्कार ही खरी श्रीमंती, या दोन्ही गोष्टींची कास धरून या दादांनी आणि वहिनींनी आपली मुलं शिकवले, सवरले, आणि योगायोगाने महाराज या कुटुंबावर फार मोठं 3ऱ्या पिढीची ही पुण्य आहे. शिवराम बाबा असेल, सांगोनाई असेल,
साधी माणसं, देव माणसं, यांना नफा तोटा कधी आयुष्यातही कळाला नाही. आणि ह्या माणसांचा हा वारसा आहे. आणि हा वारसा चालवित असताना त्यांनी फक्त जगाचं कल्याण व्हावा आणि त्याच्या पाठीमाग देवाने आपलं सुद्धा कल्याण करावा ह्या हेतूने ह्या माणसांनी आपलं आयुष्य व्यतीत केलं. आणि हे जीवन जगत असताना आपली मुलं खूप हुशार झाली, नातू हुशार झाली, सर्व त्याच्या कामाला चांगल्या पद्धतीने नुसते पैसे कमवण्यामध्ये व्यस्त नाही, त्याला नाव सुद्धा त्यांनी मिळवलं. आणि प्रत्येकावर आपल्या हातून कुठंतरी उपकाराची फेड व्हावा, आपल्या हातून काहीतरी पुण्य घडावा, ही बुद्धी द्यायला सुद्धा परमेश्वराला फार मोठं पुण्य लागतं. ते पुण्य ह्या परिवारामध्ये आहे. आणि ही मातोश्री अगदी वृद्धापकाळाने ती आपल्यातून गेली. आणि जाता वेळेस सुद्धा मुलांनी, सुनांनी, मुलींनी, सर्वांनी एक फार मोठे तिची सेवा केली, काळजी घेतली. कारण मी जवळून पाहिलं, बाजीराव काही जरी झालं तर इकडून बाळासाहेबची मुलं असतील, सुनबाई असेल, बाजीराव असेल, या वहिनी करता धावून यायचे, काय कमी जास्त ते सगळे पाहायचे, इतकी काळजी घ्यायची. आणि अगदी वृद्धापकाळाने तिने 1 वर्षापूर्वी आपला शेवटचा दिवस गोड व्हावा या हिशोबाने ते आपल्यातून गेल्या. ते गेल्याने प्रत्येक मुलाला, मुलींना आईवडील हे खरं दैवत असतं, आशीर्वाद देणारं दैवत असतं. आईवडील गेल्यानंतर त्याला आशीर्वाद देणारं दैवत शिल्लक राहत नाही, म्हणून दुःख होणं साहजिक आहे. हे दुःख हलकं करण्याची शक्ती परमेश्वर त्यांना देव. व योगायोगाने रेखाताई तुम्ही जो अभंग घेतला तो अतिशय उत्कृष्टपणे आम्हाला सगळ्यांना भावला. अजून 1 तास कीर्तन चाललं असतं तरी कोणाला आळस नसता आला. खरोखर तुमचे सुद्धा सर्व गावाच्या वतीने अभिनंदन करतो, आभार मानतो. आणि माऊली गेल्याने ज्या कुटुंबाला दुःख झालं ते दुःख हलकं करण्याची शक्ती परमेश्वर त्यांना देव. व या आमच्या वहिनी साहेबांना चांगली जागा व सद्गती मिळो अशी माझ्या कुटुंबाच्या वतीने, माझ्या पूर्ण चाळीसगावच्या वतीने त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. कार्यक्रम झाल्यानंतर कुणीही भोजन केल्याविषयी जाऊ नये असं या खैरनार परिवाराच्या वतीने एक कळकळीचं विनंती आहे. कुणीही जेवण आणि हे जे फॅन दिलेले आहेत दशकऱ्याच्या वेळेला, हे ह्याच कुटुंबाने ह्या वहिनींच्या स्मरणार्थ दिलेले आहे. ज्यांना यायचं इडून पुढे जे द्यायचं असेल त्यांनी जरूर द्या. आपल्या मातृपित्याचे नाव कुठंतरी शिल्लक राहील असं करा.